गुंठेवारी धारकाचे प्रमाणपत्र, जागेचा नकाशा पालिकेकडून घेतलेल्या नागरिकांना गुंठेवारी कायद्याप्रमाणे अकृषक परवाना घ्याव्यात. सरकारी मोजणी बांधकाम परवानगी हे महापालिकेकडून रीतसर घेतील. याबाबत आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 25 ऑक्टोबर 2023 पत्र क्रमांक बिनशेती RR 703/2023 नुसार तात्काळ सुरू करावी. आपल्या कार्यालयासह भूमी अभिलेख सांगली, राजवाडा, दुय्यम निबंधक सांगली, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय यामध्ये 0 कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. ते तात्काळ बाहेर काढावेत. आपणास 0 कर्मचारी हवे असल्यास त्यांना शासकीय मानधनावर ठेवावं. त्यांना ओळखपत्र द्यावीत. अन्यथा आम्हा पदाधिकाऱ्यांना यांना हाकलून देण्यासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये याची संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील. सांगली मंडळ अधिकारी श्री यादव यांचे बेकायदेशीर कामाच्या बाबत यापूर्वी मोर्चे आंदोलन झालेत. अनेक पुरावे आपल्या कार्यालयात सादर करूनही त्यांना पाठीशी घातलं जात आहे. गौण खनिज खोटे पंचनामे केले आहेत. त्यांच्या कक्षेतील गावामध्ये 200 मीटर बाहेरील नोंदी निर्गत केल्या आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडाला. शिवाय 8A उतार्यावर खरेदीदस्त झालेल्या नोंद 7-12 पत्रके घेतल्या आहेत. आपल्या कार्यालयाकडील अकृषिक आदेश नसताना बिनशेती नोंदी धरल्या आहेत. हे कायद्यात बसत असेल तर आपण लेखी समितीस कळवावं. म्हणजे अकृषिक प्रस्ताव नागरिकांना डायरेक्ट तलाठी कार्यालयात देण्यास आम्ही नागरिकांना जाहीर आवाहन करू. शिवाय 8A दस्ताच्या नोंदी 7-12 पत्रके सर्वांच्या करण्यात यात. त्यांच्या कार्यालयीन कामाचे दप्तर तपासणी तात्काळ माननीय प्रांत यांचे कार्यालयाकडून करून घ्यावी व केलेल्या दप्तर तपासणीची खरी माहिती शिवसेना गुंठेवारी समितीला देण्यात यावी. अपर तहसील कचेरी, तलाठी कचेरी आदी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची दखल घेऊन त्यांची कामे, नागरिकांची सनद याप्रमाणे तत्काळ करून 0 पेंडसी करावी. चंदनदादा चव्हाण, जिल्हा प्रमुख अभिजित बाबा पाटील, बजरंग भाऊ पाटील, प्रदीप काका माने, नईम भाई शेख, बाबासाहेब सबकाळ, विजय बल्लारी, मनीषाताई पाटोळे, जलाब शेख, रामभाऊ पाटील, शहाजी बापू जाधव, रविराज कुकडे, रामदास सावंत, आयुब पटेल, पैलवान भारत गावडे, युवा नेते पैलवान रणजित चव्हाण, पैलवान प्रदीप निकम, हेमा कदम, रुपाली सावंत, स्नेहल माळी, सुनीता माने सह गुंठेवारी महिला नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. या प्रशासनानं गुंठेवारी नागरिकांचे जे बिनशेतीचे अकृषिक प्रस्ताव आहेत ते जवळजवळ गेले 8 ते 10 महिने झालं जवळजवळ 2600-2700 प्रस्ताव हे प्रलंबित ठेवलेले आहेत. नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत. लोकांच्या खूप अडचणी या गुंठेवारी परिसरामध्ये आहेत. मात्र या प्रशासनाला दया येणं झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट, त्या लोकांचे तात्काळ प्रस्ताव निर्गत करून त्या लोकांना आदेश द्यावेत ही मागणी आज आमची प्रमुख आहे. त्यानंतर दुसरी मागणी, बेकायदेशीर नोंदी घालून जवळजवळ 3 ते 3.5 कोटी रुपयाचा बंगला बांधणाऱ्या ह्या मंडलाधिकारी सर्कलची चौकशी झाली पाहिजे. त्याच्या कामकाजाची चौकशी झाली पाहिजे. बेकायदेशीर नोंदी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. याची चौकशी प्रशासनानं तात्काळ करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी. दुसरी गोष्ट, या 2017 रोजी राज्य सरकारनं कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये 0 कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये म्हणून त्याने आदेश काढलेला आहे. त्या आदेशाचं सुद्धा उल्लंघन झालेलं आहे. गेल्या महिन्यामध्ये आम्हाला स्वतः कलेक्टर राजा निधे साहेबांनी पत्र दिलेलं आहे की तात्काळ गुंठेवारी चालू करा म्हणून असे आदेश अपर तहसीलदार, मिरज तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत. हे 0 कर्मचारी बंद करा म्हणून आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र ह्याने निर्ढावलेल्या या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. अन्यथा उद्यापासून कायदा आम्हाला हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही.